नाशिक जिल्ह्यातला दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राज्यातला यंदाच्या निवडणुकीतला आणखी एक चर्चेतला मतदारसंघ। भाजपच्या भारती पवार या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। इथलं आणखी एक वैशिष्ट्य काय माहितीये? आतापर्यंत या ठिकाणाहून झालेल्या खासदारांपैकी भारती पवार या एकमेव महिला खासदार आहेत। आता त्यांच्याकडे केंद्रीय आरोग्य खात्याचं मंत्रिपद आहे। पुन्हा एकदा भाजपनं त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे। महाविकास आघाडीकडून माकपनं देखील इथून लढवण्याची तयारी दाखवली होती, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेली आहे। त्यामुळे भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे अशी थेट लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे। काय वातावरण आहे मतदारसंघातलं? मागच्या वेळी भाजपनं इथली जागा मिळवली होती, यावेळी काय घडणार सविस्तर पाहणार आहोत लोकसभेचा रणसंग्राम या विशेष मालिकेत। नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। पहिली महिला खासदार मिळालेला मतदारसंघ म्हणजे नाशिकचा मतदारसंघ। 2008 साली हा मतदारसंघ निर्माण झाला। तेव्हापासूनच्या निवडणुकांमध्ये भाजपचेच खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत, पण निवडून आलेले उमेदवार हे एकतर आयात होते किंवा राष्ट्रवादीतले होते। सुरुवातीच्या 2 निवडणुकांमध्ये हरिश्चंद्र चव्हाण खासदार झाले होते। चव्हाण दिंडोरी मतदारसंघातून सलग 2 वेळा खासदार झाले होते। 2019 मध्येही ते हॅट्रिक करणार असं वाटत असतानाच त्यांना तिकीट न देता भारती पवार यांना भाजपनं उमेदवारी दिली। त्यात त्यांचा विजय तर झालाच, पण मंत्रिपद मिळवण्यात देखील त्यांना यश आलं। विशेष म्हणजे हरिश्चंद्र चव्हाण हे मूळ राष्ट्रवादीचे नेते, त्यांनी भाजपत प्रवेश करत उमेदवारी मिळवली, तर भारती पवार यांनी देखील निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्या खासदारही झाल्या आणि मंत्री देखील। दिंडोरी लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये तयार करण्यात आला। मालेगाव लोकसभा मतदारसंघातल्या भागाचा यामध्ये समावेश करण्यात आला। दिंडोरी मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। कोणकोणते मतदारसंघ आहेत बघा? नांदगाव विधानसभा मतदारसंघ, येवला विधानसभा मतदारसंघ, निफाड विधानसभा मतदारसंघ, दिंडोरी विधानसभा मतदारसंघ, कळवण विधानसभा मतदारसंघ आणि चांदवड विधानसभा मतदारसंघ या 6 विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होतो। आता या विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे त्यावरती एक नजर टाकू। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य आपल्याला पाहायला मिळतं। दिंडोरीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी, कळवण अजित पवारांची राष्ट्रवादी, निफाड अजित पवारांची राष्ट्रवादी, येवला अजित पवारांची राष्ट्रवादी, चांदवडमध्ये भाजप आणि नांदगावमध्ये शिवसेना शिंदे गट, असं एकूण या 6 मतदारसंघांमध्ये प्राबल्य दिसून येतं। यात नांदगावच्या जागेवर जी शिवसेना आहे ती एकनाथ शिंदेंची आहे, त्यामुळे सर्वच्या सर्व जागी महायुतीचं प्राबल्य असल्याचं आपल्या लक्षात येतं। शरद पवारांच्या विश्वासातले दिंडोरीतले राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून भास्कर भगरेंचं नाव घेतलं जातं। पेशानं ते शिक्षक आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते आक्रमक असतात। अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहेत। ते माजी जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत। खेडगाव जिल्हा परिषदेतून त्यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत। त्यांचा जनसंपर्क चांगला आहे, त्यामुळे दिंडोरीतल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भगरेंना उमेदवारी द्यावी अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली होती। स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर मालेगाव लोकसभेची पहिली निवडणूक 1951 मध्ये झाली। तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच आधीचा मालेगाव आणि 2008 नंतरचा दिंडोरी यात फक्त 4 महिलांना उमेदवारी मिळाली। यात 2019 मध्ये भाजपकडून निवडणुकीत उतरलेल्या डॉक्टर भारती पवार या मतदारसंघात तसंच नाशिक जिल्ह्याच्या देखील पहिल्या महिला खासदार ठरल्या। 2014 साली त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला होता। 2019 ला भाजपकडून त्या विजयी झाल्या होत्या। आता तिसऱ्यांदा निवडणूक त्या लढवत असून सलग दुसऱ्यांदा विजयासाठी प्रयत्न करणार आहेत।
भाजपतर्फे भारती पवार सर्वात वरच्या स्थानी 2019 मध्ये राहिल्या. राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर तर माकप तिसऱ्या क्रमांकावरती राहिले. माकपचे जीवा पांडू गावित यांचा प्रभाव देखील या ठिकाणी आहे. त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते 2019 ला घेतली होती. यावेळी महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण भास्कर भगरेंना उमेदवारी मिळालेली आहे. आता ते माकपकडून रिंगणामध्ये उतरलेले आहेत. मागच्या वेळी राष्ट्रवादीकडून धनराज महालेंना उमेदवारी देण्यात आली होती. आता एकूणच मतांची आकडेवारी काय होती मागच्या वेळची बघा. भारती पवार भाजपतर्फे होत्या, त्यांना 5,67,470 इतकी मतं मिळाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना मिळाली होती 3,68,691 मतं आणि माकपचे जीवा पांडू गावित यांना लाखाच्या वर मतं मिळाली होती. 1,09,570 इतकी मतं जीवा पांडू गावित यांना मिळाली होती. महाराष्ट्रातला सध्याचा महत्वाचा प्रश्न हा शेतकऱ्यांशी संबंधित आहे. त्यामुळे हा मतदारसंघ देखील त्याला अपवाद नाहीये. शेतकरी आणि त्यांचे प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाहीत. कांद्यावरची निर्यात बंदी असेल, कांद्याचे दर असे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांवरती शेतकरी आक्रमक आहेत. याचा परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळू शकतो. याशिवाय आदिवासी बांधवांची संख्या इथं अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे प्रश्न देखील महत्वाचे आहेत. पायाभूत सुविधांचे प्रश्न असतील, आरोग्याच्या समस्या, सुविधा, त्यानंतर रोजगार असे विविध प्रश्न या मतदारसंघांमध्ये महत्वाचे ठरणार आहेत. आता राष्ट्रवादीचा प्रभाव पण भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात यावेळेचं चित्र कसं असणार हे 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे. ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.